जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 2 एप्रिलचं प्रवचन. संत संगतीचे 2 प्रकार. संत संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. एक संतांच्या देहाची, दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ आहे. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच आहे. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्यासाठी जे बरोबर आहे तेच सांगणे त्याला जरुरी असते. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की संत संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर देहवशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. ज्या वाहनाचा आपण आश्रय घेतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. त्याचप्रमाणे ज्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते आणि तसे खऱ्या अर्थाने संतांजवळ नुसते पडून राहावे. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील मागितली नाही, फक्त संत संगती दे असे म्हटले. संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरुरी तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करते. आणि अनन्य भावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते. मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. संत संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन